नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. पाथरी विधानसभा मतदारसंघातील मानवत उपजिल्हा रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र यांना मोठ्या प्रमाणावर पदनिर्मिती करण्यात आली आहे. राज्य सरकारनं आज त्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच या ठिकाणी नागरिकांना पूर्ण क्षमतेनं आरोग्य सुविधा मिळू शकतील अशी माहिती आमदार राजेश विटेकर यांनी दिली. मानवत येथे 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन ते 50 खाटांचे झाले आहे. त्यामुळे नवीन 20 पदे निर्माण करण्यात आली आहेत. तर पाथरी विधानसभा मतदारसंघातील उखळी, केकरजवळा, लोहगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासह पेठ, शिवणी, आसोला या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रत्येकी 15 पदे निर्मिती करण्यात आली आहेत. त्यामुळे त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना एकूण 75 पदे मिळतील. तसेच पाथरी विधानसभा मतदारसंघातील नैकोटा, देवीनगर तांडा, किन्होळा, थळी, पिंपळगाव या उपकेंद्रासह जिल्ह्यातील मसला, बाबळी, पुयणी, पिंपळगाव, भत्त्या, गरुड गव्हाण या उपकेंद्रात प्रत्येकी 4 पदे असे एकूण 36 पदे मंजूर करण्यात आली आहेत. आमदार राजेश विटेकर हे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना वरीलपैकी अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांना मंजुरी मिळवून आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. राज्य शासनाने आज काढलेल्या शासन आदेशामध्ये वरील सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची पदनिर्मिती केल्यामुळे लवकरच ही प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र कार्यरत होतील. पाथरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना मानवत ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन आणि पदनिर्मिती झाल्याने तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यांना पदनिर्मिती झाल्यामुळे पुरेशा आरोग्य सुविधा मिळतील असा विश्वास आमदार राजेश विटेकर यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यामध्ये एल निनोच्या संभाव्य परिणामांमुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून भविष्यात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय सिंह चव्हाण यांनी परभणी जिल्ह्यातील धरणे, प्रकल्प, जलाशय, नद्या, कालवे आणि इतर जलस्रोतामधून होणारा अनधिकृत आणि बेकायदेशीर पाणी उपसा प्रतिबंध करण्यावर आदेश जारी केले आहेत. भारतीय हवामान विभागानं यंदा एल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता ही व्यक्त केली असून त्यामुळे पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागानं राज्यातील धरण, जलाशय, इतर जलस्रोतांमधील उपलब्ध पाणी साठ्यांचा विचार करून पिण्याच्या पाण्याच्या गरजांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार परभणी जिल्ह्यातील सर्व धरण, प्रकल्प, जलाशय, नद्या, कालवे आणि इतर जलस्रोतांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यात येणार असून उपलब्ध पाणी साठ्याचा वापर करताना पिण्याच्या पाण्याच्या गरजांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे संभाव्य पाणी टंचाईच्या काळामध्ये जलस्रोतांचा प्रभावी व्यवस्थापन करण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार धरण, जलाशय, नद्या, कालवे येथे बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा समूहाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई देखील करण्यात येणार आहे. शासनाने गोमातेला राज्यमाता गोमाता म्हणून घोषित केल्यानंतर गोसंवर्धन, देशी गायीचे महत्त्व आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी जनजागृती करण्याच्या उद्देशानं राजमाता गोमाता संवाद यात्रा 2026 आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा 29 जून 2026 रोजी परभणी जिल्ह्यामध्ये दाखल होणार असून विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्तानं परभणी शहरातील श्री शिवाजीनगर भागातील स्वामी समर्थ मंदिर येथे संवाद, गो उत्पादन प्रदर्शन तसेच मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमातून गो संवर्धनाचं महत्त्व, देशी गायीचे संवर्धन आणि त्यातून मिळणाऱ्या आर्थिक संधीबाबत माहिती दिली जाणार आहे. या कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा पशुसंवर्धन विभाग,
परभणी तसेच जिल्ह्यातील विविध गोशाळा संचालक आणि गोप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोगाने मतदान याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली असून या कार्यक्रमाबाबत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना माहिती देण्यासाठी जिल्हास्तरीय आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. हिंगोली जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांच्या दालनामध्ये उद्या दिनांक 25 जून रोजी सकाळी 10:30 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीमध्ये आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देणे तसेच कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक बाबींवर चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून सहकार्य करावं असं आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी हिंगोली यांनी केलं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.